नमस्ते. बहुरत्ने वसुंधरामध्ये तुमचे सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपल्या सोबत आहेत नाशिकचे सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ डॉक्टर आशिषजी शुक्ला. आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. नमस्ते सर. नमस्कार. सर, सगळ्यात आधी तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या पॉडकास्टला आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचे धन्यवाद. सर, आयुर्वेद हा अथांग सागर आहे जो की सजीव माणसाने कसं चालावं, बोलावं, आहार विहार त्याचा कसा असावा हे त्याच्यामध्ये पूर्ण समावेश केलेला आहे ह्या गोष्टींचा. तर आयुर्वेदामध्ये हेल्थची जी व्याख्या आहे ती काय सांगितलेली आहे? ऍक्च्युली आयुर्वेद मध्ये जी हेल्थची व्याख्या आहे ना ती खूप व्यापक आहे, खूप व्यापक. जशी मॉडर्नची पण एक व्याख्या आहे, पण आयुर्वेदाची जी व्याख्या आहे ती अशी आहे की समदोष, समाग्निश्च, कर्मधातू, मलक्रिया, प्रसन्न आत्मा इंद्रिय म्हणा स्वस्थ इत्यादी. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की डेली तुमच्या बॉडीमध्ये, म्हणजे आयुर्वेदाचं म्हणणं 3 दोष असतात: वात, पित्त आणि कफ. वात म्हणजे एनर्जी, हवा; पित्त म्हणजे अग्नी जी कन्वर्ट करते; आणि कफ म्हणजे जो तुम्हाला आकार देते. तर हे तिन्ही दोष आहे ना, जर तुमचे सम असले तर तुमची जी धातू बनायची आहारातून, जे आपण निर्माण होते शरीर आहारातून रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र याचे बनतात, 7 धातू बनतात. त्याच्याने शरीराला आकार येतो. तर समदोष, समाग्निश्च, समधातू. अग्नी म्हणजे भूक लागलेली असेल तर ते अन्न चांगलं पाहिजे, भूक नसेल ते अन्न विष होईल. तर दोष चांगले पाहिजे, अग्नी चांगला पाहिजे, धातू चांगली पाहिजे, मलक्रिया म्हणजे लॅट्रिन युरिन जे आपण म्हणतो ना, टॉक्सिन्स बाहेर गेले पाहिजे, क्रिएटिन हे बाहेर गेले पाहिजे, तर ती निर्गळ होऊन मग ते शरीर तुमची निर्मिती होते. पण ही अर्धीच डेफिनेशन आहे. प्रसन्न आत्मा इंद्रिय म्हणा. प्रसन्न म्हणजे जो प्रसन्न नाहीये, जो खुश नाहीये, तुम्ही केलेला आहार तुम्ही दुःखी मनाने केला तर तुम्हाला आजारच होणार. तर प्रसन्न मन, आत्मा, इंद्रिय इथपर्यंत त्यांची डेफिनेशन. आज असं आपण प्रॅक्टिकली जगात मी जन्म घेतो कोणी तरी आपण मटेरियलिस्टिक लाईफ पण पळतोय आणि त्याचा काही एंड नाही. अशी आयुर्वेदिक डेफिनेशन इतकी व्यापक आहे की जर ती अर्धी जरी फॉलो झाली मी म्हणाला तरी अर्धे आला जगात. पण मग आपण घरामध्ये जे एका फॅमिली मध्ये समजा 4 ते 6 लोक असतात, तर ते एकाच प्रकारचं अन्न शिजवलेलं घरातलं ते 4 ते 5 प्रकारचे लोक खातात. आणि मग तरी त्यांना कोणाला पित्ताचा त्रास होतो, कोणाला हे असं वाताचा त्रास होतो. मग हे कसं? आयुर्वेदात ऍक्च्युली कसं आहे ना, स्टँडर्डाइज एक सिस्टम सांगितली, म्हणजे दिनचर्या, ऋतुचर्या हे सगळ्यांसाठी सांगितलं. पण प्रत्येकाला एक पर्सनलाइज अप्रोच आहे, म्हणजे त्याला एक प्रकृती म्हणून म्हणतो. म्हणजे वैयक्तिक वेगळं जे देवाने तुम्हाला बनवलंय, वैयक्तिक तुमचं आज हवा पाणी ते कसं वेगळं आहे. आता जो कसं प्रकृतीचा एखाद्या आपण ते म्हणतो आता सनातन आहे आयुर्वेद, त्याच्यात ज्योतिषचा पार्ट करतो. एखाद्याचं गुरुग्रह खूप चांगला आहे पण तो जडत्व आणतो, मग त्या लोकांना कफाचे आजार होतो. कोणाचे मंगळ आणि सूर्य खूप चांगला आहे, त्यांना पित्ताचे आजार होते. तर डिपेंड आपण आपल्याला हे आपली ग्रह कोणाला दिसत नाही आपली, म्हणून आम्ही म्हणतो की नेहमी तुमचा आयुर्वेद पर्सनल पाहिजे, डॉक्टर तुमचा ज्योतिष पर्सनल पाहिजे, जो तुम्हाला ओळखतो. तर त्याच्यानुसार तुमचा आहार वेगळा पाहिजे. आणि बेसिक बघायला गेलं ना, तर पित्तवाल्यांना पित्त होईल, अपचन झालं त्या आहारात; कफवाल्यांना कफ होईल, वातवाल्यांना वापस. आपल्या आपल्या प्रकृतीनुसार आणि आपल्या आपल्या स्टँडर्ड प्रोटोकॉल आपल्या जवळच्या वैद्यकांना आपण तपासून घेऊन त्यानुसार केलं तर अजून चांगलं. आणि अजून आयुर्वेदामध्ये सांगितलं की वयानुसार जसं लहान मुलांची वाढ होतात तर काही पतो म्हाताऱ्याची डिग्रेडेशन चालू, मग त्यांनी जड पदार्थ नाही खाल्ले, त्यांनी सूर्यप्रकाश, व्यायाम, बाहेर जातं पडावं, हालचाल म्हणतो आपण. तसं वयानुसार वेगळे खावा सांगितले, प्रकृतीनुसार वेगळं सांगितले. इव्हन आयुर्वेदात खूप म्हणजे डीप मध्ये गेलो तो ऋतूनुसार वेगळं सांगितलं, विहंगतीनुसार सांगितलेलं की तुम्ही जर खूप मेहनत करताय तुम्ही काही पकवू शकता, पण तुम्ही चेअर जॉब करताय, बसून टेबल जॉब, फक्त बोलताय, एसी तुम्हाला ते खाल्लेलं जडवतो तुमच्या रक्तात मागच्यात येणार आहे. आणि आपण त्याला रिपोर्ट मध्ये आजार, तर आमच्यामध्ये रिपोर्ट्स नाही, आमच्यात कर्म की तुम्ही जे खाल्ले आहारच तुमचं औषध. आयुर्वेद म्हणजे ट्रीटमेंट सायन्स. माझ्या अनुभव मी 15 सांगतो, ट्रीटमेंट सायन्स फक्त 1% आहे. काही लोक औषध देऊन तुमचा आजार पोटातून साफ करून टाकतील, काही लोक पंचकर्म करून शोधन करून टाकतील. पण तुम्ही जर प्रॉपर आहार तुमच्या प्रकृतीनुसार आणि ऋतूनुसार वयानुसार केले, नवनवीन काय आयुर्वेदात आजार ही कन्सेप्ट नाही. आता सध्या जे आहे 10-15 वर्षाच्या काळामध्ये खूप आजारांचं प्रमाण वाढलंय. मग ते त्याचं रिझन काय? त्याचं रिझन असं झालंय की आपण सडनली आपल्यावरती जे आपण पाश्चात्य देशांचा जो इम्पॅक्ट पडतो आपल्याला राहणीमानावर, म्हणजे भारतात आधी अशी फ्लॅट सिस्टम नव्हती, बंगले नव्हते, अशा गाड्या नव्हत्या, खूप कमी प्रमाणात 1-2% लोकांकडून. भारत हा जमिनीशी गावाशी जुळलेला असा देश होता, ऍग्रिकल्चर प्रधान, कृषी प्रधान. मग त्यांची लाईफ ही त्या रुटीनने सेट होती. म्हणून आधी बघा, आधीचे लोक
आणि आजही बघा जे आधीचे लोक जिवंत आहेत, त्यांचे दात आणि डोळे 100 वर्ष चालतात. हो. बरं डॉक्टर नव्हते, गोळ्या नव्हत्या, मग काय असं ज्ञान होतं जे मला माहित नाही. हम्म. मग काय असं ज्ञान होतं ज्यांच्याकडे चुकून फॉलो व्हायचं, ते असं ज्ञान आहे की आयुर्वेदानुसार तुमचं शरीर आहे ना, हे सूर्यातनं उत्पन्न. सूर्य तुम्हाला जेवण करून, सूर्य तुम्हाला समुद्राचं पाणी प्यायला देतो, सूर्यामुळे झाडं उगतं, ऑक्सिजन भेटतो. म्हणजे तुमचं हवा, पाणी, अन्न हे सगळं निसर्गाचे नियम आहे. बरोबर. म्हणून भारत हा निसर्गात राहायचा, निरोगी राहायचा. हम्म. भारत हा जेव्हापासून फ्लॅटमध्ये गेलाय, कारमध्ये गेलाय, गाडीमध्ये गेलाय, अन्न कळत आहार तोच राहिला. हम्म. आपण आहार ते तुमचे जे आई वडील किंवा त्यांचे आई वडील खायचे, ते उडदाची डाळ, चण्याची डाळ ते पचवायचे. आज आपण हे जड पदार्थ खाऊन आपल्या शरीरात जेवणातूनच रक्त आणि रक्तातून मांसपेशी, मांसपेशीतून हाडं, ही सगळ्यांची प्रक्रिया अशी सांगितली. मॉडर्न सायन्सचा खूप उपयोग होतो. रिपोर्ट्स मधून आपल्याला कळतं की त्यांना मणक्याचा आजार आहे, सांधेवात आहे, त्वचा विकार आहे. आयुर्वेदात असं नाही. आयुर्वेदात आहारच, तुम्ही आहार 90% करा, कंट्रोल करा, चेंज करा, तुमचा आजार आपोआप कमी होईल. हम्म. असं. पण सर आमची अशी एक कन्सेप्ट आहे हम्म. की आयुर्वेदामध्ये थोडासा उशीर लागतो आजार बरा व्हायला, हम्म. किंवा आयुर्वेदामध्ये खूप पथ्य पाणी असतात. हम्म. हे खरं. आता कसं आहे की आयुर्वेदाची जी ट्रीटमेंट सिस्टम ती वेगळी काय आहे ते मी सांगतो. जसं आजकालची आपल्या फास्ट लाईफस्टाईल मध्ये असं समजा की सगळ्यांना वेळच नाही. मला सर्दी झाली, मला उद्याच बरं व्हायचं, मला ऑफिसला जायचं, मी डॉक्टर, मला उद्या क्लिनिकला बसायचं. आपण काय करतो, सर्दी झाली, सिंपल छोटा आजार आहे, आपण गोळी खाऊन त्याला घाबरतो. आयुर्वेदात असं म्हटलं की कोणतीही चुकीची गोष्ट, ती सर्दी असो किंवा लूज मोशन असो, ते अपचन आहे, तुमच्या जेवणातून बनलेलं. सर्दी आणि जेवण एकच समजा, लूज मोशन आणि जेवण एकच समजा, आपण त्यांना वेगळं मानतो. तर ह्या गोष्टी आयुर्वेदानुसार बाहेर फेकल्या पाहिजे, शोधन केलं पाहिजे, शमन केलं पाहिजे. हळूहळू त्याला न खाऊन, म्हणजे पथ्य पाळून, म्हणून त्याला वेळ लागतो. आयुर्वेदात बॉडी जेव्हा डिसीज मोड बसते ना, तेव्हा त्याला रेस्ट द्यायला पाहिजे. आणि आज आपल्याकडे कोणाच बघत. म्हणून मॉडर्न सायन्स काही ठिकाणी खूप हेल्प करतो. ते विज्ञान खूप छान आहे, सर्जरी ऍक्युरेट. गोळी नाही घ्यायची असं म्हणणं आहे तुमचं. समजा सर्दी झाली किंवा काहीतरी पोटात गडबड आहे, तर गोळी घ्यायला नाही पाहिजे असं. ऍक्च्युअली आयुर्वेदानुसार ते दोष आहे ना, मग ते तुमच्या बॉडीमध्ये साठतात. आता काही लोक, उदाहरण मीच आहे, मला लहानपणी सर्दी खूप व्हायची, तर मी तो गोळ्या घेऊन किंवा औषध घेऊन तेव्हा नव्हतं कळत, तेव्हा घ्यायचो, खातो, म्हणून तो दमा झाला हळूहळू. मी पण असं ऐकलंय की 3-4 दिवसांनी जर सर्दीचं हे जे कमी होतं ते म्हणजे कसं होऊ द्यायला पाहिजे. ऍक्च्युअली शरीर शुद्ध होऊन जातो. म्हणजे असं म्हणतात आयुर्वेद, वर्षातनं तुम्हाला एखाद्या वेळेस सर्दी झाली, ताप झाला, लूज मोशन झाली, होऊ द्या, त्यातनं तुमचं शरीर निर्मळ होतं आणि निर्मळ झालं तुमचं एज वाढतं, तुमची लाईफ वाढते, टॉक्सिन्स निघालेच पाहिजे. असं आपण म्हटलं तर आपण कुठं स्वतःला आराम देणार. मी म्हटलं तुम्ही 2-3 दिवस झोपा, नाही करत आपण. आजार आलाय म्हणजे तो सांगतो आता तरी झोपा, आता तरी आराम करा, आता तरी शांत बसा, पण तसं आपल्याकडून होत नाही. म्हणून आयुर्वेद लेट म्हणण्यापेक्षा मी म्हणत त्याची सिस्टम वेगळी, आणि त्या सिस्टमला आजची सिस्टम सेट नाही होत. म्हणजे आपण मॉडर्नाइज झालोय, आपण युरोप अमेरिकाचा इम्पॅक्ट जो आला ते पूर्ण ती थॉट प्रोसेस तशी झालेली आहे. तीही चुकीची नाहीये, पण त्यात आता एवढे आजार वाढताय. मला एक सांगा, जर माझ्याकडे 2 बंगले, 4 गाड्या, मी आजारी, कंटिन्यू मला गोळी घ्यावी लागते कंटिन्यू, ते काही चांगलं नाही. मग जुने लोक विदाऊट बीपी कसं करायला, विदाऊट शुगर कसं करायला, त्यांच्या खाण्यापिण्या, जीवनशैलीत काहीतरी अशा सूक्ष्म गोष्टी होत्या जे इतक्या सूक्ष्म आहे की जेव्हा मी आज प्रॅक्टिसमध्ये अनुभव करतोय 15 वर्ष, मला असं आता मला कळायला लागले की मी कितीही ट्रीटमेंट केली तरी ती सिस्टम माझ्याकडे अडचण येते. पेशंट शिकून जातोय, पण 2-3 दिवसांनी परत ते तीच सिस्टम मध्ये येतो, परत विसरून जातात, परत ते. कारण की आमच्यात आहाराला म्हणजे डायरेक्ट म्हणतो ना आपण, तुमच्या जीवनाशी जोडले. आमच्यात आहार म्हणजे तुमचं ब्रेन, आहार म्हणजे तुमचं हार्ट, आहार म्हणजे तुमचे पाय, आहारच एवढी. इव्हन आयुर्वेदाच्या औषधांनी शरीर उत्पत्ती नाही, शरीर उत्पत्ती तुमच्या आहाराने सांगितली. आणि सगळ्यात मोठं भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, अन्नात भवन्ति भूतानि. या जगात मुंगीपासून, हत्तीपासून, माणसांपासून सगळे मी बनवतो, कारण की माझ्या आहारातून जन्म घेतो. पर्जन्यात अन्नात संभव, म्हणजे त्या आहाराला उगवायला मला पाऊस पाडावा लागतो. म्हणजे कृष्ण सांगतात ही सृष्टी मी चालवतोय, तुमच्यासाठी चालवतोय. आणि आज आहाराला सोडून आपण सगळं, गाडी पाहिजे, घर पाहिजे, कपडे पाहिजे. हा, ते गोष्टी पार्ट आहे, नाही पाहिजे, नाही पाहिजे, ही मेहनत आहे, ते पाहिजेच तुम्हाला. तुमचं शरीर निरोगी नसेल तर या सगळ्या गोष्टी मग क्षण मंगूर याला काही, म्हणजे मी म्हणाल की मग अर्थ नाही. तुम्हाला आरोग्य सुख असेल, मग या गोष्टी स्लोली कोणाला पुढे मागे भेटणारच. खूपच छान सर, म्हणजे इतकं सुंदर, अगदी छान शब्दांमध्ये इतकं सुंदर पटवून सांगितलंय की माझा पुढचा प्रश्न असा असेल, आता आम्ही जे ऋतू आहे आपण त्याच्यानुसार आहार घेत नाही, रोजचेच तेच वरण भात, रोजचीच तीच भाजी, रोजचीच चपाती, हे ठरलेलं आमचं एक, म्हणजे मी महिला आहे त्याच्याने सांगते मी प्रतिनिधी की मग ते आहार ऋतूनुसार चेंज व्हायला पाहिजे की काय, त्याची कन्सेप्ट कशी आहे, म्हणजे कसा घ्यायला पाहिजे आहार.
तर ते शिक्षणानंतर आणि एवढ्या अनुभवानंतर मी एक सांगू शकतो की जर मी त्याच्यावर खूप बोलायला गेलो डीपमध्ये, ऋतुचर्या सांगितलेल्या आहेत. 12 जे महिने आहेत, त्यांचे 2-2 महिन्यांचे एक ऋतू सांगते. 6 हा. ऋतू आहे आपल्याकडे. अं, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, वसंत, ग्रीष्म असे 6 ऋतू सांगितले. आणि ऋतूनुसार आपल्या वातावरणात जसं आतमध्ये वातपित्त प्रकृतीनुसार तसं बाहेर पण हवा, आग आणि पाणी प्रत्येक 2 ऋतूमध्ये बदलते. उदाहरण तुम्हाला सांगू, जसं थंडी लागली बॉडीला तर बॉडीची स्किन थंड नाही होत. तुमचं रक्त थंड होतं, अच्छा. मांसपेशिया थंड होत आहे, तुमची पूर्ण सर्क्युलेशन सिस्टम पूर्ण थंड होते. आणि सुपर थंडांमध्ये तुम्ही आता काश्मीरमध्ये आपल्या आर्मीवाले असतात, त्यांचे हात पाय इतके थंड होतात ते गँग्रीन होऊन जाते ना, कापावं लागतं. तर जर एवढा थंड गुण आपल्या शरीरावर एवढा इम्पॅक्ट टाकतो, तर उष्णता खूप उष्ण असेल ते पण तेवढं अति चांगलं नाही. तर जर 2 एक्स्ट्रीम ऋतूंचे एवढा इम्पॅक्ट होतोय, तर मधले जे थोडे मागं पुढे मागं आहे वातपित्त तर पावसाळ्यात वेगळे बनतं, हिवाळ्यात वेगळं तयार होतं, उन्हाळ्यात वेगळं तयार होतं. आणि आपल्या याच्यात वर्षाचे 2 भाग असतात, दक्षिणायन उत्तरायण. त्याचा अनुभव इतकं इम्पॅक्ट म्हणजे मी सांगतो ट्रीटमेंट करतो की उन्हाळ्यात आलेला पेशंट हा खूप लवकर बरा होतो, कारण तेवढी ऊर्जा भेटते सूर्याची. पण पावसाळ्याचे 4 महिने, थंडीचे 2 महिने नाही बरं होत. दक्षिणायन म्हणजे सूर्याची तेवढी जी ताकद सूर्य पृथ्वीवर पडली पाहिजे ती पडत नाही, आणि म्हणून हा रोग काळ 6 महिने. दक्षिणायन हा मूळतः शरीराला चांगला नाही. म्हणून आपल्या इथं बघा आध्यात्मिक याच्यात आपण चातुर्मास उपास सांगितलं. हे 4 महिने तुम्ही हलकं खा, नियमाने खा. डिटेलिंग गेलो तर खूप डीप येते, पण आपल्या प्रेक्षकांना समजलं पाहिजे. म्हणून बरोबर आहे की हो, प्रत्येक 2 महिन्याचं एक सिस्टम आहे, ते वेगळं खायला पाहिजे, ते नियम आहे. मग आपण त्याच्यावरती वेगळं वाटलं तर एखाद्या वेळेस पूर्ण वेगळं आपण बोलू शकतो, इतका नक्की मोठा नक्की टॉपिक आहे. 100% आता तुमचं आपण आधी पण डिस्कशन केलं तर खरोखरी आपण एक सिरीजच घेऊ आणि जे की प्रेक्षकांना खूप आवडेल त्याची मला चालेल. खात्री आहे. माझ्या मुलीचा एक प्रश्न होता हा. की आई आज संडे आज सॅटरडे असं त्यांचं आधीच आहे हम्म. की आज चीट डे म्हणून. हो, हो. मग काय पाहिजे त्यांना, तर चीट डे साठी त्यांना पाहिजे मॅगी, त्यांना पाहिजे पिझ्झा. पण आता आम्ही थोडेसे तत्पर व्हायला लागलोय, आयुर्वेदानुसार थोडंसं चालायला लागलोय, राईट. तर त्यांचं मन नाही सांभाळू शकत आम्ही मग अशा गोष्टींमध्ये. कधी कधी वाटतं ठीक आहे चला आज करा ऑर्डर किंवा आज आपण मॅगी बनवूया असं. मग त्याला तुम्ही काही आम्हाला ऑप्शनल सांगाल का, याच्याऐवजी तुम्ही हे खा, टेस्टी पण आणि पोरही खुश होतील असं काही? आता तसं आयुर्वेदनुसार एवढं पूर्ण परफेक्ट कोणी जगू शकत नाही, एक मान्य आहे. आणि मुलांचं मन आणि त्याच्यानुसार आपल्याला थोडं सैल करावं लागतं. तर आम्ही म्हणतो ना की जर तुमच्या शरीरात चुकीच्या गोष्टी गेल्या आहेत तर मी म्हणेल चीट डे करा, पण त्या चीट डेला थोडंसं चांगलं पण करून घ्या, ज्याच्याने तुमची बॉडी या गोष्टी तुमच्या फाटलेले जे पदार्थ आहेत ते करून घेते. तुम्ही रात्री गरम पाणी प्या, रात्री दूध पिऊन घ्या, रात्री हलकं खा. म्हणजे चीट डे करायचा तुम्ही दिवसा खा. दिवसाचं असं आहे, जसं म्हणतो दक्षिणायन उत्तरायण असतं तसं दिवसाचं आणि रात्रीचं. हे दिवसा खाल्लेलं अन्न म्हणजे सकाळी खाल्लेलं अन्न, त्याचं रक्त मांसपेशा तुमच्या धातू तुमची ऊर्जा खूप छान बनेल. आणि तेच रात्री खाल्लेलं अन्न साठ. सिंपल नियम. म्हणून लोक लाईटी नव्हतं तर संध्याकाळी खायचे, मग 2-3 तासांनी झोपायचे. 9ला झोपले, 6-7 तासांनी 4ला उठायचे, बरोबर त्यांचं पोट राहतो. त्यांचा नियम नॅचरली फॉलो होत होता, आपला होत नाही. तर चीट डे करायचा आहे, दुपारी खाऊन घ्या काय खायचं तुम्हाला, मॅगी खायचे जे खायचंय, पण मी म्हणेल की त्याच्यासाठी रात्री तुम्ही थोडंसं हलकं खा किंवा दूध पिऊन घ्या. त्या गोष्टी बॉडीमध्ये ठेवू नका, ती बॉडीमध्ये नाही राहत, तुमच्या आतड्यातूनच तुमचं ब्रेन तयार होणार. त्यामुळे त्या गोष्टी करा. आणि घरातलं मी म्हणतो तुम्हाला जे बनवायचं घरात बनवा. शक्यतो आयुर्वेदात असं म्हणतं की जे काही तुम्ही खाताय ना ते आता ताजं तोडलेलं पाहिजे. आपण शेती करत नाही, ताजं तोडलेलं जर एका दिवसात तो टमाटा शिळा होतो, तो फ्रीज मध्ये नाही गेला पाहिजे. तो फ्रीज मध्ये तुम्हाला ताजा दिसतो, पण तो त्याच्या वयानुसार तो गेलेला आहे, म्हणून फ्रीज हा चांगला नाही. मग हे पॅकेटेड मुलं खातात नाही, पॅकेटेड आहे मॅगी किंवा कुरकुरे चिप्स आहे, हे सगळे केव्हा बनवलेले, काय बनवलेले, त्याची डिटेलिंग आपल्याला माहिती. तर केमिकल इंड्युस्ड आहे, त्यात तुम्हाला ते फ्लेवर्स टाकल्याशिवाय किंवा हे त्याचा वास येईल नाही, तर टाकावं लागतं. मुलांना आपल्याला पहिले तुम्ही म्हणाल थोडं पटवून देणे, चीट डे करायचं तर आपल्या घरात करणे, आपल्या किचन मध्ये करणे, आपल्या आईकडनं करून घेणे, तुमच्याकडनं करून घेणे, मग ते जास्त चांगले. कारण की काय आज पुढे जाऊन हे मुलं आपले भविष्य होणार. सर आता आपण हे झालं मुलांचा विषय, पण आपल्या समोर ज्यावेळेस पूर्ण असे पदार्थ पक्वांना ठेवलेले असतात त्यावेळेस आपल्यासारख्याला नाही कंट्रोल होत किंवा इंद्रियांवर कंट्रोल करणं अवघड होऊन जातं. मग अशा वेळेस काय करायचं? ऍक्च्युली आयुर्वेद जे म्हणतात आजाराचे कारण आहे, खूप छान सांगितलं. 3 खूप मूलभूत कारण आहे. तर असात्मेंद्रिय संयम. तर इंद्रिय जे आहेत ना, जीभ त्याला पाहिजे, कान त्याला चांगलंच ऐकायचं, वाईट ऐकायचं. तुमच्याशी वाईट कोणाला म्हणतो ना आपल्याला नाही आवडत शकत, तर जिभेला आवड आहे,
पण तुम्ही बघा, म्हणजे हा अभ्यास आहे माझा की अॅनिमल किंगडम मध्ये ना त्यांचं जेवढं पोट आहे ते तेवढंच खात. हो. आता आमच्या घरात डॉग आहे, त्याला जेवढी भूक आहे ना ती तेवढं खातो, बाकीचं सोडून देतो. तर आपलं कसं होतं ना, आपण कधी कधी अति खाऊन घेतो. आवडतंय मग घ्या. आवडतं माझं. मग ते शेवटी ज्या पोटाने तुम्हाला जीवन दिले, हे जग दिलेलं आहे, हातपाय बनवले, पहिलं ते हातपाय कुठे डॉक्टर बनवत नाही, मी पण डॉक्टर. पण मी बघितलं की नैसर्गिकरित्या हे पूर्ण शरीर एक ऊर्जा आहे, तुमच्या जेवणाची ऊर्जा आहे. तुम्ही जे टाकाल ते होणार. आपलं काम आहे की स्वतःही चेंज व्हावं, मुलांनाही ते शिकवावं. इंद्रिय मागणार त्याचं काम आहे, न मागणे नाही, त्याचं कामच मागणे. म्हणून तर आपण इंद्रियाचं फळ भोगतोय, आपण म्हणजे आपल्या कर्माचं फळ भोगतोय. आजार आयुर्वेदाला जर थोडंसं ज्योतिषच्या अँगलनी जर एक केलं तर ज्योतिषानुसार आहे ना, पहिलं घर शरीरच असतं, दुसरं घर खाण्यापिण्याचं. तर दुसऱ्या घरात खाण्यापिणं तुम्ही जे खाल, जे इंद्रिय मागे तुम्ही दिलं, समजा इथं राहू आहे शनी ते खात गेले, तर 8व्या घरात जुने आजार, मग तुम्हाला जॉईंट डिसीज, स्किन डिसीज, अस्थमा, मायग्रेन हे सुरू होणार. तर आमच्या याच्यात असं डायरेक्ट म्हटलंय की ज्याला जुने आजार आहे त्याचा 90% म्हणजे पथ्य न खाणे. हा, ज्याला आजार नाही, आता एक वेगळी कन्सेप्ट, जो हेल्दी आहे त्यांनी खा, त्याला जे वाटेल ते खा. पण जेव्हा आजार होईल तर तुम्हाला परत ते शून्यापासून स्टार्ट करावं लागेल. न खाणे ही पहिली चुकी आहे. आणि हे अॅनिमल किंगडम मध्ये इतकं कॉन्शियसनेस, ते वेगळे खातात. चणा घोडा खातो, पण तो पळून त्याचे मांसपेशी बनवतो. गाय पळत नाही, ती चणे खात नाही. आणि ते वेगळे खातात, माकड फळं खात आहे, टायगर नॉनव्हेज खात, त्यात दहशत, व्हायलन्स आहे. आणि ते त्यांना कळत आहे, पण सगळे एकदम सुखी. आपण सगळं खातोय, तरी रिपोर्ट काढल्यावर आपल्या अर्ध्या गोष्टी काय. आणि त्यांचं सोडा, जे अजूनही नैसर्गिकरित्या आपल्या सूर्यप्रकाश ज्यांच्या शरीरावर, लेबर लोक आहे, येडे, भिकारी लोक, आदिवासी लोक आहे, त्यांच्या बॉडीवर ते मेन सूर्य जे तुम्हाला जेवण आहार देतो, तुम्ही जेवढा वेळ सूर्य टाका तेवढं स्किन ब्लडवर तुमचा इम्पॅक्ट पडत, तर तेवढी तुमची ती लाईफ वाढत. असं आहे. आणि तुम्ही कोविडमध्ये बघा, कोविडचं खूप सुंदर उदाहरण होतं. आपण घरात लपलो आणि जे उन्हात होते ना, जे त्यांना काही कोविड नाही झालं. खूप त्याच्यावरती ऍक्च्युली या गोष्टीवर रिसर्च झाला पाहिजे. पण आयुर्वेदाचा असा प्रॉब्लेम आहे की स्टँडर्डाइज अप्रोच आमच्याकडे नाही, आमच्याकडे इंडिव्हिज्युअलाइज, प्रत्येकाला वेगळं बघितलं जातं. असं आहे. तर इंद्रिय मागतील, त्यांचं काम येते. पण जसं हा चॉईस, हे पहा, तुम्ही जर का आपण चॉईस करतो सगळ्या गोष्टी, का आपल्या आईवडील म्हणतात की नेहमी माझ्यासाठी मुलगी फ्रेश होते, का ती चॉईस का की घर चांगलं भेटलं पाहिजे, मुलीला बेस्ट पाहिजे तो स्वभाव. तसं आहारामध्ये पण गुणधर्म आहे, स्वभाव आहे. तुम्ही जे टाकाल ते बनणार. हा, आणि आमच्यात आयुर्वेदात सत्वरजतम, आमच्यात असं नाही सांगितलं तुम्ही नॉनव्हेज चणे, हा, जो मेहनत करतो तुम्ही नॉनव्हेज खायला पाहिजे, मांस घाला, मांस टाका. तुम्ही मांस नाही खाल्लं तर नाही चालणार. आर्मी पोलीस खा ना, कर्मानुसार खा, मेहनत करा, खा. बसून किती खाणार, एका वेळापर्यंत पचल पण, नंतर त्याच्याच तुम्हाला आजार तयार होतो. आताच म्हणजे अगदी सर्वसामान्य कोणाचाही जस्ट एक रिपोर्ट काढला ना, त्याचं हिमोग्लोबिन कमी असेल, कोणाचंही, स्त्री, मुलगा, मुलगी, कुणी. पण हे जे कष्ट करणारे जे आहेत, शेतात कष्ट करणारे किंवा हे बिल्डिंगचे वगैरे कामं चालू असतात, त्यांच्या लेडीज डोक्यावर पाट्या घेऊन, त्यांची मुलं पायात चप्पल नसते, ते तसेच फिरतात, त्यांना सर्दी नसते, ताप नसतो, खोकला नसतो, एकदम ठणठणीत असतात. हे कसं? ते पूर्ण निसर्गात सरेंडर आहे ना, ते मातीत आहे, माती, पाणी, सूर्य, हवा, म्हणजे पंचमहाभूत. जो पंचमहाभूतात आहे तर त्याला ते आजार होणार नाही. शक्यतो ती इम्युनिटी देवस्थान म्हणतो ना, आपण देव म्हणतो, आपण निसर्गाला देव मानतो. हे पण साक्षात देव शोधायचा तर अध्यात्म आहे आपल्याकडे, एक अँगल आहे. तुम्ही ते पायऱ्या चढत गेले तर खरंच तुम्हाला देवाचं दर्शन होतं. संत ज्ञानेश्वर तुकाराम माऊली. पण म्हणतो ना की लाईफ देव फक्त एकच आहे जगात, सूर्य. मी म्हणतो तुम्ही कोणत्या धर्माचे, सूर्याशिवाय जगू शकत नाही. तर सूर्य तुम्हाला जर त्याच्यानुसार तुम्हाला सगळं देतं, जे शरीर सूर्यात आहे, मागं म्हटलं, त्या लोकांना 90% आजार होणारच नाही. आज आपलं घर पॅक झाले, आधीचे घर बघा ओपन होते, म्हणजे बाळांतर माहिले आतमध्ये बाळाला येऊन भेटायचं, आई लावून. आज बाळ आयसीयू आणि एसी मध्ये तयार होते, घरात येऊन आई एसी मध्ये राहते, ते सगळं रक्त थंड होते. आणि जुन्या काळी आतले घर तर सोडा, ते आतमध्ये ओपन होते. माणूस सुद्धा जो बाहेर राहायचा तो ऊन आणि झाडाखाली जाय, म्हणजे आपल्याकडे घर हे टेम्पररी होतं, निसर्ग परमनंट होतं. आता घर परमनंट झालंय, निसर्ग तर मला नाही वाटतं सांगावं लागतं पेशंटला वॉकिंगला निघा. आणि आहे वॉकिंगला जातात लोक, 6 ते 7 मध्ये जातात, सूर्य यायच्या आधी घरी येतात. तर तुम्ही कशाला बाहेर गेले, मग तुम्ही थोडं अर्धा तास सूर्य घ्या, तुम्ही घरी या, पण टेरेसवर जा, योगा करा, काहीतरी करा. हे सगळं सूर्य सिद्धांत नाही, हे तुम्हाला पूर्ण सूर्य चालव. आणि म्हणून ही मुलं जे आहेत तुम्हाला जे दिसत आहे लेबर लोकांची, आणि ती बाई जे आहे तो माणूस, त्यांना आजार नाही, त्यांना रिपोर्ट नाही लागले. एक अजून तर्क जर आपण वापरलं की घोडा खूप सुंदर आहे, खूप ताकदवर, तो चण्याने बनतो, आपण हे अर्धवट नाही, चण्याने घोडा नाही बनत, क्रिया पळायल्याने घोडा बनतो. त्या लेबर लोकांपेक्षा आपण खूप छान खातोय,
अति सुंदर खातो. हो. खाऊन बसेल. अहो, पोटाने रक्त नाही बनत. पोट पचवतं. तुम्हाला मेहनत करून त्याच्यावरती व्यायाम करून त्याच्यावरती काही प्रक्रिया करून ते बनवायचं ना. हो. गाय नाही करत. गायने जेवण बदललं तिचं. ती माझ्या स्वभावाने मी चाराच खाऊ. बरोबर. माकड मग तुम्हाला उड्या मारायची, जंप करायची, मी फळं खाईन. हो. तर कसं आहे ना, की ह्या गोष्टी थोड्याशा अजून डिटेलमध्ये हम्म, हम्म. तर मग आता तुम्ही व्यायामाचं वगैरे सांगितलं आम्हाला. हम्म. मग सूर्यप्रकाश, व्यायाम हम्म. याचा शरीरावर काय इफेक्ट करतो किंवा कसा करावा? सूर्यप्रकाशामध्ये व्यायाम करावा की काय, कसं सांगितलं म्हणजे तुम्ही कसं सजेस्ट करा? ऍक्च्युली व्यायामाला प्रत्येकाला आता ऍक्च्युली आयुर्वेदाने जसं म्हटलं पर्सनलाइज्ड स्टँडर्डाइज नाही. आपलं काय होतं, एक जण वॉकिंग करतो तर सगळे वॉकिंग, एक जण सायकल घेतो तर अजून 4 जण सायकल घेतो, बाकी 3 जणांची सायकल घरी पडून राहते. तर आयुर्वेदात तुमचा स्वभाव जो आहे ना, तुम्ही ते एक पॅशन पकडा. तुम्हाला खेळायला आवडतं, तुम्ही खेळा. आलं लक्षात? तुम्हाला वॉकिंग आवडतं, तुम्ही वॉकिंगचा ग्रुप बनवा. सायकलवाले सायकल बनवा. म्हणजे काहीतरी करा, बाहेर निघा. फिजिकली ऍक्टिव्हिटी. हा, म्हणजे आता मी म्हणेल की मी सगळ्यांना सांगतो सूर्य घ्या, पण काही त्यांची लाईफ IT वाले नाही जमत. सकाळी 8 ते रात्री 8 त्यांचं काम. तर तुम्ही जिमला जा, पण तुम्ही घाम गाळा. म्हणजे तुम्ही तो ग्रुप बनवा. तर मला नाही, जसं मला नाही आवडत जिम करणं, तर मला मी ग्राउंडवर जातो, वॉकिंग करतो किंवा मी सूर्यप्रकाश घेईन. कोणताही अँगल तुम्ही बरं, हे सगळं नाही जमलं, सगळ्यात सोपं आहे लेडीजसाठी. घरात योगा करा तुम्ही, सूर्यनमस्कार. मग बघा, स्पोर्ट्स झालं, एक्सरसाइज झाली, सूर्यप्रकाश झाला, वॉकिंग झाली, योगा झाला. तुम्ही काही ना काही शरीराला द्या. तुम्ही फक्त खाऊन आरोग्य तुम्हाला भेटणार नाही. त्याचा वापर झाला पाहिजे. काय झालंय की आज आपण बसून बसून सेडेंटरी लाईफ मध्ये, सोफा आहे, मोबाईल आहे, आपले इंटेस्टाईन चिटकत चालले नाही का, त्यांना व्यायाम नाही. पोटाला व्यायाम पाहिजे. पोटाला जेवढा व्यायाम भेटेल तसं त्या जेवणाचं ते रक्त तसं इम्पॅक्टफुल आहे. जसं मी पण बसून दिवसभर मलाही बसून राहावं लागतं, 6 तास 8 तास बसून. तर आम्ही आमच्या घरातला मात्र 5-6 वर्ष आहार बदलून टाकला, किचन बदललं. त्याच्यामुळे आता घरात नवण्याचे काय आजार होत नाही. जसं साबुदाणे, शेंगदाणे जड आहे, खूप जड आहे, नाही खायला पाहिजे. आमच्या घरात साबुदाणे, शेंगदाणे आम्ही नाही ठेवलेले. 8-10 वर्ष होत आली. चणे आम्ही आणत नाही. असं नाही की तुम्हाला त्याची गरज नाही. त्याची गरज ज्याला आहे त्यांनी खावं. मी म्हणतो सगळ्यांनी नाही खायला पाहिजे. आणि आपल्या इथं भारतात कसं एकाचा उपास असतो, सगळेजण साबुदाणा खातात. मग साबुदाण्याला काय ऑप्शन काय दुसरं? समजा उपास करायचा आहे, मग तो कसा करावा? उपास करायचा तर उपासाचा अर्थच आहे ना की आज मी खाणार नाही. उपासाचा अर्थ काय आहे की आज मी खाणार नाही. आणि सगळ्या पेशांचा एकच प्रश्न की उपासाला काय खाऊ. अरे मग खायचंच आता, उपास कशाला करताय? उपासाला एक खूप शास्त्रीय एक शब्द आहे, फलाहार. फळं किंवा दूध. तुम्ही फक्त ती आग तुम्हाला म्हणजे म्हणतो ना ती हे नको व्हायला, तुम्हाला त्रास नको व्हायला म्हणून दूध सांगितलेलं आहे. सात्विक आहार, दूध आणि फळं. आणि साबुदाणा खूप हेवी, खूप हेवी. मी म्हणेल की तुम्ही बरं असं पण काही लोक कामावर चालले, काम करताय आणि तुम्ही उपास करता. म्हणजे असं झालं की गाडी चालवायची आणि पेट्रोल टाकायचं नाही, चुकीचं आहे. मी म्हणेल तुम्हाला भावना आहे, तुम्ही मानसिक उपवास करा, संकल्प घ्या. देवाला कळतं तुमच्या भावना काय. तुम्ही नॉर्मल जेवण करा. पण माझं असं म्हणणं आहे की हा प्रश्न जो आहे उपास आहे, तो तुम्ही न खाणं हे उपास. आणि उपास ज्याच्यासाठी करायचं ते जास्त हेवी खाऊन होतो आपल्याला. 99% तोच होतो. सगळे साबुदाण्याचे. आपल्या इथं भंडारी साबुदाण्याचे होतं. आणि आजारात मध्ये जर मी रिसर्च बघितलेला आहे, असा अनुभव की प्रत्येक जण रिपोर्ट पाहतो, पॅरालिसिस झाला, हा आजार झाला, तो आजार झाला. मी मागच्या 8 दिवस पण काय खात गेले ते विचारत, काय झालंय ते नाही बघायचं, का झालंय. त्याच्यात मग लागोपाठ मला खाताना कधी पुरणपोळी येते, साबुदाणा येतो, चणे येतं, पिठले येते. हे सगळ्या गोष्टी आल्यानंतर ती गोष्ट घडते. आपण जो सडन पॅरालिसिस झाला, अहो नाही, शक्यच नाही. काहीतरी तुम्ही आतमध्ये बनवत होते हळूहळू, त्याचा इम्पॅक्ट आज एवढा मोठा. न कळत ते खाण्यापूर्ण. आणि सिंपल आहे, पोट जर एवढं सुंदर विश्व बनवू शकतो, इतकी जादू, त्याला सगळे नाक डोळे एवढं छान बनवतात. मग आपण जर पोटाचा जीव घेतला तर पोट आपला जीव घेणार. सिंपल लॉजिक आहे. तुम्ही जे पेरणार ते रिटर्न येणार. कृष्ण म्हणतात ना, कार्यकारण भाव, सगळं आपल्या कार्यानेच आपलं. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की आपणच रोगांची जी निर्मिती आहे ती आपण आपल्या खाण्यातून करतो. खाण्यातून करतो म्हणण्यापेक्षा आता अज्ञानातून करतो. कारण की आपली जी एज्युकेशन अपब्रिंगिंग झालेली आहे, मी नाही म्हणत की रॉंग आहे, सध्या ती आता बदलत चाललंय हवा. आपली तर रिझनिंग लाईफ आलाय तर डेथ होणार आहे, हे 100%. आपण ट्रॅव्हलर आहात प्लॅनेट, आणि ते प्लॅनेट जगायला लहानाचं मोठं होऊन एक मिडल एज होऊन डेथ होऊन हे साहजिक आहे, नॅचरल. पण आपल्या इथं नेहमी वैचारिक जगायचं. विचार करा की हे का तुम्ही का जन्मले, तुम्हाला हे शरीर का भेटलं. किंवा आपण रिझनिंग मध्ये जातो ना, आपल्याला सगळी उत्तरं भेटतात. त्या लाईफला तुम्ही वाढवू शकता. आयुर्वेद त्यासाठी की तुम्ही आले थोडे दिवस, तुम्ही लॉंग जगा. तुम्ही त्या लॉंग जगासाठी काय काय करायचं. सगळ्यात सिंपल आणि सगळ्यात डेंजर अनुभव माझा आहे.
आज या 2-3 वर्षात तो खूप डीप दिसतंय मला. सगळ्यात महत्वाचा शब्द की लोक गरम जेवणच नाही करत. हो, माझा पुढचा प्रश्न तोच होता की जेवण कसं करावं किंवा त्याचा काही पद्धत सांगितली आहे का मग हो, जेवण आहे. करण्याची खूप वगैरे? सुंदर पद्धत, खूप सुंदर श्लोक आहे, मोठा श्लोक आहे, पण त्याचे 2-4 शब्द. हो. तसं उष्णम स्निग्धम हा. मात्रावत जिरणे असे पुढचं मोठं आहे, तो जाऊ द्या, टेक्निकल आहे. हा. तर आपण पहिले 2 शब्दाचंच पूर्ण जग बघा. उष्णम स्निग्ध म्हणजे उष्ण काय म्हणजे गरम, हो. स्निग्ध म्हणजे चिकनपाय. जेव्हाही स्वयंपाक होतो आपण, स्वयंपाक तयार झाल्यावर स्वयंपाक आपण तेल टाकलं, तेलाने आपण भाजी वरण पोळी भाजी बनवतो म्हणजे ते स्वयंपाक आपला. तर स्वयंपाक तो गरम गरम जेव्हा असतो ना, तर गरम गरम खाल्ल्यावरती आपल्या पोटाची अग्नी खुश होते, की लगेच तो पोळीचं रक्त मावपेशन कन्वर्ट होतं. आणि जुन्या लोकांचं एक सगळ्यात भारी होतं, ते चुलीवरचं होतं ना, कोण ती चूल पेटवल परत गरम करा म्हणून ते सगळे जेवण करून घ्यायचे. आणि ते त्या जेवणाचं इम्पॅक्ट असं व्हायचं बघा, ते गरम जेवण आहे हो. आणि सूर्य उगताना जेवायचे. सूर्य उगताना म्हणजे जेव्हा तुमची भूक एकदम प्रॉपर असेल, हो. मग आतली अग्नी चांगली झाली, बाहेरचं जेवण गरम आहे म्हणजे अग्नी त्याच्यात, जेव्हा हे दोन्ही इम्पॅक्ट बसायचे तेव्हा त्यांचं जे रक्त मावतं ते एकदम 100 वर्षासाठी बनतं. ते दात आणि डोळे नव्हतं लागत त्यांना. आज काय झालंय ना, की स्वयंपाक हा कमीत कमी असं समजा, आता जुन्या काळी ते चुलीवर व्हायचं, तर तेव्हा ते 2 प्रहर सांगायचे म्हणजे 1.5 तास. पण चुलीवरची आच असायची, प्रेमाने ती आग भाजी बनवायची, त्या भाजी फाटत नव्हती. आज आपण फायर, आग आणि गॅस आहे, त्याच्यामध्ये कुकर आहे, या सगळ्या गोष्टी, वरण भात पोळी भाजी ऑलरेडी आपला गॅसवर, तो ऑलरेडी वीक आहे. पण तो जर तुम्ही 1 तासाने 2 तासाने रोज शिळा झाला म्हणजे थंड त्याची उष्णता गेली, तर तुमचे बनणारे धातू, तुमचे सगळे हार्ट ब्रेन सगळं वीक बनणार. तुमचे हाडं, तुमचे एकही पार्ट तुमच्या शरीरात चांगला बनणार नाही. तर सगळ्यात मोठा डीप इम्पॅक्ट जो बघतोय मी, जसं स्त्री आहेत आपल्या घरातल्या, सगळ्यांना डबे देतील, सगळं करून जातील, पण स्वतः सगळं काम करून 12-1ला जेवण. तुम्ही 10-15 वर्ष तुम्ही 12-1ला जेवण केलेल्या स्त्रीचं शरीर आहे ना, रक्त मावतं हाडं, त्यांना वांग सुरू होतील, पाळीच्या तक्रारी राहतील, आजी आजार व्हायला लागले, गाठी व्हायला लागलेल्या, या सगळ्या गोष्टी तुमच्या त्या रुटीन मधनं आलेल्या. ते 12-1ला जेवण नाही सांगितलं. जेवण सांगितलं आयुर्वेदात सकाळ संध्याकाळ. सकाळ संध्याकाळ सूर्यात आलं बघा, लगेच लाईफ 100 वर्ष. दुपार आणि रात्र लाईफ कमी, लगेच तुमच्या रक्तात रिपोर्ट, तुमच्या रक्तनळ्या खराब व्हायला लागतील, बीपी होईल, रक्त साठायला लागेल, म्हणजे उठत नाही. आयुर्वेद दुपारी जेवायला सांगतच नाही. दुपारी तुम्ही लाईट म्हणजे जसं जेवण झालं 9 ते 10 मध्ये 4 तासानंतर भूक लागते, तुम्ही ताक बनवून घ्या. म्हणून जुन्या काळी रोज ताक, दही लावायचं, रोज ताक बसवायचं. तुम्ही फळं कापून घ्या, तुम्ही सॅलड्स खा, तुम्ही मुरमुरे, राजगिरा, असं काहीतरी हलकं खा. खूप कोणाला भूक लागत असेल, प्रकृती वाईज कोणाला खूप भूक, तर तुम्ही एखादी पोळी भाजी, पण ती शिळी, आता बघा, पण ते शिळाचं शिळं टाकतो, करायचं कसं? मग आयुर्वेदात जे प्रयोजन सांगितले उष्ण जेवणाला, म्हणतो ना, त्यातलं तेल उष्ण होऊन जातं. त्या जेवणातून चांगलं नाही, ते मळ आणि म्हणतो ना, ते तेल चांगलं असल्यामुळे पोट पण चांगलं साफ होतं. आयुर्वेदात पोट ज्याचं साफ झालं त्याला आजार. म्हणून अजून डीप मध्ये त्याच्यात, जसं आपण उष्ण जेवण, त्याला अजून उष्णता आणायला काय, गरम जेवणात तूप टाका, म्हणजे ते रक्त, म्हणजे पोटाची अग्नी वाढते. मग गरम जेवणाचं तेल चांगलं झालं, तूप चांगलं झालं, आणि मग जेवणानंतर गुळ सांगितलं. गुळही गरम बघा, उष्ण आहे. तर ज्यांचं जेवण गरम आहे, तूप चांगलं आहे, गुळ चांगला आहे, तर त्यांचे वात पित्त कफ, तेल वातावर जातं, तूप पित्तावर जातं आणि गुळ कफावर जातं. मग त्यांची लाईफ, वात पित्त कफ, समदोष समाग्निष्ठ मी सांगितलं, 3 दोष बॅलन्स केले, धातू सगळे चांगले झाले, लाईफ कोणी वाढवली? तुम्हीच वाढवली. केसापासून नखापर्यंत तुम्हीच चांगले केले. आणि बाहेर नाही बनत, बाहेर नाही, किचनच्या बाहेर कायचं. आपण मेडिकल शॉप मध्ये गोष्टी ठीक आहे, आजची शो आहे, वरती होतं, सगळं आतून मिळून 99% आतून घरातच आहे, आजारच नाही. आणि हे आहे की तुम्ही थोडस म्हणतो ना, जसं इंद्रियाचा प्रश्न विचारला, तुम्ही सकाळी खाल्ले ना, तर दुपारी जर खाल्लं गेलं तर शिवाय समजा, पण तुम्ही गुळ खा, कारण की थंड व्हायला गरम करायचं पदार्थ पृथ्वीवर एकच, गुळ. पाण्याला पण म्हणतो ना आपण, पाणी प्यायचं, जुने काही पाण्याचा नियम असतो, पाणी पिलं तरी आग विजेल. समज मी सांगितलं ना, पाणी थंड आहे, तर आगीला विजायचं नाहीये, म्हणून ते पाण्याला गुळ द्यायचे. गुळ उष्ण आहे, गुळ उष्ण स्निग्ध बघा, उष्ण स्निग्ध म्हटलं ना तो श्लोक, उष्ण स्निग्ध. गरम जेवणात तेल उष्ण स्निग्ध झालं, तूप उष्ण स्निग्ध झालं, गुळ उष्ण स्निग्ध झालं. आणि दुपारी तुम्ही ताक पिताय, दह्याचं ताक बनवताय, ते पण उष्ण स्निग्ध आहे. ते उष्ण स्निग्ध, जेवढं उष्ण, जेवढं चिकन, तेवढं तुमचं पोट, म्हणजे हे सॉलिड, मग लिक्विड रक्त बनलं, मग रक्ताची युरिन बनताना ते उष्ण स्निग्ध असेल तर युरिन चांगली. मग माउस पेशन मधलं मळ, जे नाकातलं खाण्यातलं मळ, ते क्लीन झालं पाहिजे. मग सगळे धातू चांगले बनले, त्याची मळ चांगली होती. आज केस आहे, केसांच्या तक्रारी इतकं वाढल्या. आमच्या हाडांचं मळ केस, ज्याचे हाड वीक होतात, मग तुम्ही फक्त केस गळते असं पळतोय आपण, आणि वरतून काहीतरी सौंदर्य प्रसाधनांचा मारा करतो, वरून कितीही काय करतो. 99% सगळं आतून, वरून मदत होते ना. हो, तुम्ही औषध काय लावले तर 10%, 20%, आतूनच ती सिस्टम खराब आहे.
आतूनच त्याची पूर्ण ती हाडांचा आणि केसांचा संबंध. हाडां नख आणि हाडांचं मळ इतकं सुंदर आहे. मग हे जे जेवणाची सिस्टीम मग त्याच्यात फ्रूट पाहिजे. आज बघा आज फ्रुट्स आणून आठवड्यावर भरायचे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या. नाही आणले पाहिजे. हम्म. तुम्ही 2 दिवसाच्या ना जे खराब झाले ते फेकून द्या. फ्रीजमध्ये तर ठेवू नका. फ्रीजमध्ये कोणतीच भाजी आणि फळं कारण की ते तुमच्या आता मी म्हटलं उष्ण पाहिजे. शब्द काय आहे? उष्ण आणि फ्रीज काय आहे? थंड. हो. लगेच उलट झालं ना ते. म्हणून तर नको ते. मग दुपारी तुम्ही फ्रुट्स खा, ताक प्या. त्याचा इम्पॅक्ट तुमच्या आतड्यावर होतो. मग तुमच्या आतड्यात चिकण्या राहिल्या. मग तुमची निर्मिती जी आहे ती रक्तातून महत्वाची चांगली. मी पण आठवतं मला पण की गुळाचा खडा आणि पाणी प्यायचे म्हणजे आई वडील आजी आजोबा हो. वगैरे. पण त्याचं खरं कारण आज समजलं हा. की ते पाणी सुद्धा विचार करून प्यायचे. विचार. अग्नी विझायला नको हो. म्हणून पहिले गुळाचा खडा घ्या हा. आणि मग खूपच सुंदर. इव्हन जुने काही तो माठ ठेवायचे ना हा, पाण्याचं. जे हा. आता 12वी जशी सायन्स सरफेस टेन्शन म्हणून एक सिस्टम हम्म. तर ग्लासचं पाणी असतं ना ते टेन्शन मध्ये ब्रॉड तोंड असलं तर टेन्शन जास्त वाढत. हम्म. म्हणून आपलं माठाचं कसं होतं मधी जाड मधी मोठं होतं तर सगळं टेन्शन कुठं होतं मध्ये पाणी असं होत. इव्हन नळातलं पाणी घेतलं ना आपण तर नळाला चाल येते तर पाणी फिरते ग्लास हो. तर फिरणारं पाणी सुद्धा तुमच्या अग्नीला चांगलं नाही. नाही. म्हणून तुम्ही फिरून आले हालचाल चालू आहे तर पहिले त्या शरीराला स्टेबल करा मग ते पाणी घेतलेलं ग्लासचं त्याला स्टेबल करा आणि दोघं स्टेबल होऊन तो गुळाचा खडा कोणते पाणी प्या तर पाण्याचं डायरेक्ट रक्तात कन्व्हर्जन होऊन मग तुमच्या शरीराला ऊर्जा भेटते. आणि गुळ हा उसापासून बनतो आणि मूळ आपलं जे आहे ना पोट अग्निस्थान हो. जसं कावीळमध्ये अग्नीच बाहेर जाते ना तिथं बाहेर जात खायला नाही तर त्याच्या जेवणाचं विष तयार होईल आणि आजार होतील. हो. त्या टाइम फक्त उसाचा रसच हं. अग्नी नसलं काय फक्त उसाचा रस म्हणजे गुळ नकळत गुळ. गुळ. हो. आणि आज बघा तुम्ही हेच भेसळ झाले सगळं तूप भेसळ झाले गुळ भेसळ झाले दूध म्हणून ताक पण चांगलं नाही म्हणून आपली लाईफ कमी होतात. आपले बेसिक गोष्टी चुकील्या बेसिक अस्तित्व चुकलं ना आपण काय म्हणतो आपण याच्यातनं पूर्ण करू त्याच्यातनं पूर्ण करू त्याची गोळी खाऊ शक्य आहे का? हा ती तुम्हाला टेम्पररी मदत करेल मी म्हणतो मदत करेल पण तुम्हाला परमनन्सी तुमच्या किचन मधनं चेंज करा तुमच्या संवाद म्हणजे प्रश्न उत्तर गोळी चेंज खाऊनही काही होत नाही ना कारण आपण इनपुट तोच टाकतोय ना परत करा. परत ते वाढणार नाही. तर माझं खूपच सुंदर तुम्ही खाण्यापिण्यावर खूप सुंदर म्हणजे अगदी प्रत्येक रोगाचं जे कारण आहे ते आपल्या आहारातून आपणच सुरू करतो तो आजार आणि मग बाहेर शोधत बसतो त्याच्यावर उपचार. तर माझा पुढचा प्रश्न असा असेल आवडून खावं की निवडून खावं? आता तेच म्हटलो ना इंद्रिय तर म्हणतील आवडून हेच खावं खावं. इंद्रियाचं आवड ना इंद्रियाचं हो. काम येते सगळं आवडतं असं नाही केलं नाही. तर नाही आपल्याला- जे नको खायला ते इंद्रियांना जास्त आवडतं. हा त्यात ते इम्पॅक्ट आहे त्या टेस्ट तशी बनवलेली आहे हो. त्यांनी. हो. तर मग ते काय असतं निवडून गीतेनुसार मग त्याचं कर्म फळ तुम्हाला आणि हो बरोबर. सिम्पल आहे कृष्ण पण म्हणतात निवडून करणं निवडूनच करायचं चॉईस तुमच्याकडे चॉईस का चॉईस नव्हता का भीष्मांकडे चॉईस नव्हता होता कोणती साईड घ्यायची हो. कृष्णांपेक्षा विद्वान होते त्यांना पृथ्वी कोणी मारू शकत नव्हतं बरं. पण ती साईड घेतली अधर्माची शेवटी एंड आपल्याला म्हणतो ना की घ्या तुमच्या हातात आहे चॉईस. तसं आमच्या घरात आमच्या मुलीवर आम्ही ते खूप प्रयत्न केलेला की तिच्या बॉडीमध्ये हा की जे जो मम्माने नाही बनाय वो कचरा म्हणजे गेटच्या बाहेर जे आहे ना मग चीट डे आहे तिलाही महिन्यात कधी बाहेर गेलो फिरायला गेलो देतो पण आम्ही तेवढी काळजी घेतो की ती गोष्ट इम्पॅक्ट तिचे परत हे जे टाकले ते जाणार आहे तुमच्या माउथच्या हातात बनणार आहे तुमचं सगळं त्यातनं बनणार आहे आणि तिलाही माहिती की नाही की मम्मीने बनवलं ते कचरा. हो कचरा हा जो मम्माने बनाय म्हणून निवडून आणि निवडल्याचे जे इम्पॅक्ट तुम्ही बघा ना तुम्ही कोणतंही काम 100 दिवस 200 दिवस 300 दिवस करा तुम्ही सुरू करा सोपं नाहीये एका झाडाला म्हणजे एका गव्हाला कणीस व्हायला 6 महिने लागतात. नाही का पण वर्षभर पाणी दिल्यावर आंबा येतो तर शरीर पण तेवढी मेहनत आहे त्याच्यामध्ये तुम्ही ते करा एक वेळेस मी सगळ्यांना म्हणतो तुम्ही 3-4 महिने सुरू करा तुमचं शरीर आपोआप तुम्हाला रिस्पॉन्स करणार. मी म्हणतो माझ्या औषधांची गरज कोणत्या औषधांची गरज कर्मण्यवाधिकार आता तुम्ही म्हणता कर्मण्य निवडून का आवडून कर्मण्यवाधिकार अधिकार कशावर कर्मावर फळावर नाही आता चला गया कर्म हो गया आता फळावर अधिकार कर्मावर अधिकार दिला बघा. आता कर्म कुठून होतं जिभेतून कानातून इंद्रियातून आवडीतून निवडीतून तुम्ही जे केले तुम्ही जे आज केले त्याचं फळ गेला असं आहे. म्हणून शरीर आणि शरीर चांगलं असलं ना तर तुम्ही ते आपण भोगायला आलो थोडं दिवस मग ते चांगलं आरोग्य राहिलं तुम्ही फिरू शकता जग बघू शकता अजून 4 दिवस जगू शकता ऍज प्रयोजन ते की तुम्ही 100 वर्ष शत जगा. आज आपली हेल्थ आपल्या हातात नाहीये ते दुसऱ्याच्या हातात चालले ठीक आहे डॉक्टर्स काय नाही ते चांगले लोक आहेत तुम्हाला आरोग्य हेच करतात
पण आमचं म्हणजे आयुर्वेद प्रयोजन आहे की आमच्यात ऍक्च्युअली 4 स्तंभ आहे आयुर्वेद. हम्म. की डॉक्टर तर चांगला पाहिजे, औषध पण चांगलं गुणाचं पाहिजे, तुमचा जो हेल्प करणारा व्यक्ती तो पण चांगला पाहिजे, पण तुमचा पेशंट पण चांगला पाहिजे. आणि आयुर्वेदात प्रॉब्लेम आहे पथ्य वगैरे जो विषय येतात आमचे पेशंट जे फॉलो करतात ते खूप छान करतात. त्यांच्यामुळे माझ्याकडे आज खूप पेशंट आहे. पेशंटमुळेच हो. मी म्हणून त्यांनी केलं, लोकांना सांगितलं, आज इथपर्यंत पोहोचलो. हम्म. आणि म्हणतो ना आपण तेवढं मी कधी लाईफ मध्ये प्रचार केला नाही, बोर्ड लावला नाही, पण ते एवढं चांगलं सांगितलेलं. ठीक आहे, 50% लोकांनी नाही फॉलो केलं, तो नियमच आहे. जसं शाळेत सगळेजण जातात, सगळे डॉक्टर इंजिनियर होते, हम्म. शाळेतनं जे नाही शिकत ते पण त्यांचा लाईफ चालवतं, खूप चांगली मोठी पदवी पण घेतात. हो. असं नाही की शिक्षण प्रत्येकाला देवानी वेगळ्या कामाने बनवलं. तसं ते म्हणतो ना आपण, जो शिकला तो त्याच्यात पुढे गेला. तर आमच्यात असेल, जो फॉलो करेल तो पास, तो निरोगी healthy. राहील, निरोगी राहील. निरोगी राहील. म्हणजे मी म्हणतो मी ठीक आहे, मी जे करतो माझा भाऊ माझ्या भावाला मी करू शकतो, तुमच्या भावाला नाही, तुम्ही कोणाला नाही करू. हो. माझी आई नव्हती ऐकत, आईला सांगायचो मी पिठलं नको खाई, आई तू पित्त प्रकृती मायग्रेन आणि ती पित्ताच्या गोळ्या घ्यायची. ठीक आहे, आज नाहीये, हम्म. पण आपण म्हणू की हो, मी घरातच ते सगळे प्रॅक्टिकल बघत गेलो, मग कळालं की नाही. हम्म. हा, आता तुम्ही खूप चुका केल्या आहे, त्यानंतर ती लाईन जर क्रॉस झाली मग आपल्याला हॉस्पिटलचे पर्याय. आजच्या पॉडकास्ट मध्ये एवढं डिस्कशन झाल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली आहे की निरोगी जर राहायचं असेल तर खर्च कमी लागतो. हा. आजारांसोबत जर जगायचं असेल तर खर्च जास्त लागतो. बाहेरची लाईफस्टाईल, बाहेरचं हिंडणं फिरणं, खर्च करून आपण आजारी शेवट आपला आजारपणात होऊ शकतो. तेच जर आपण कमी खर्चात घरातल्या गोष्टी शिजवून त्या व्यवस्थितरित्या जर आपण खाल्ल्या तर त्याचा 100% आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होणार आहे. तर त्याच्यात मी म्हणेल ना, थोडंसं ऍड करतो, थोडंसं ट्रॅडिशनल किचन असतं, ट्रॅडिशनल करत आहे. जितकं आपलं जुनं ज्ञान आहे, म्हणजे जे काही तुमचे नातेवाईक असतील, जुन्या आजीबाईंचा बटवा म्हणायचं जुने लोक, तर ते ज्ञान जे आहे ना जुनं, जेवढं तुमच्या किचन मधलं ते खूप सुंदर आहे. मी म्हणलं त्याचे डॉक्टरची सुद्धा गरज, तो पण इगो कशाला ना, कारण की मी नव्हतो किंवा नव्हतं तरी लोक जगायचे. तेव्हा फक्त वैद्य खूप नियम म्हणजे बोटावर मोजणे करायचे, 10-20 किलोमीटर गावांमध्ये एखादं राहायचं, पण लोक निघून जायचे. अजूनही केरळ भागात जर गेलं तर तिकडे हॉस्पिटल किंवा मेडिकल शोधण्यासाठी फिरावं लागतं अक्षरशः. आणि आपल्या प्रत्येक गल्लीत, म्हणजे आपल्याला तो विषय नाही आपला, पण कारण तिकडची लोकांची जी दिनचर्या आहे, शेतात काम करणं किंवा चहाचे मळे वगैरे त्यांचे, तिकडचे लोक एकदम चढपातळ वगैरे असे, म्हणजे खरोखरीच आयुर्वेदामध्ये प्रत्येक त्याचं तर्क पण आहे की हे पहा, आपण हे म्हणतो ना मेडिकल किंवा गोळ्या, कोणाला दोष कशाला देतो? नाही. आपण चुकलोय म्हणून ते आता गरजेचे झाले. हो. मी असं नाही म्हणते, ती म्हणतो ना तुम्ही जे काही डिमांड कराल तो सप्लाय येणारच आहे. आपणच डिमांड करतोय की मी आजारी मला तर गोळ्या खायच्या. आमचं काय म्हणणं आहे, तुम्ही आजारीच पडू नका, आणि ज्याला पडायचंय त्याला खाऊ द्या. राईट. आम्ही थोडी म्हणतो, आपण असं म्हणायचंच नाही. आणि डॉक्टरांनी कोणाला एकमेकांची रिस्पेक्टच करायला, सगळ्या पॅथी चांगलंच करायला आलं, कोणी कोणाचं वाईट नाही करत. पण आपण जर स्वतःच माझं वाईट करतो मी, तर कोण माझं काय चांगलं करून घेणार? सर, खरं तर ह्या गोष्टी संपूच नाही असं वाटतंय. मला नक्कीच सांगायला प्रेक्षकांना आवडेल की आपण सरांसोबत सिरीज करूया, 4 ते 5, 10 जेवढे होतील तेवढे, कारण ज्ञानाचं भांडार आहे. मी बघितलंय, बऱ्याचदा भेटली पण आहे त्यांना. तर आज तुम्ही इथे येऊन आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.